भावानी भावाशी कसं वागावं, बायकोनं नवऱ्याला कसं बोलावं, आईला कसं बोलावं, चूल कशी सांभाळावी, स्वयंपाक कसा करावा, इतक्या साध्या साध्या प्रश्नाची उत्तर आजच्या कथेमध्ये आहेत, रामकथेमध्ये. देवाची कथा नाहीच आहे, ही प्रपंचाच्या आदर्श प्रपंचाची कथा आहे. तुमचं जीवन कसं उद्धरून जाईल, तुम्हाला घरामध्ये राहता राहता मंदिरातला देव कसा घरामध्ये आणता येईल, याचं चिंतन देणारी ही पवित्र रामकथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची. एक एक भाव एक एक भाव एक एक कथा सांगत सांगत 7व्या दिवसापर्यंत आपण उद्धाराला जाणार. आपल्या घरामधली भांडणं निघून जाणार. राग द्वेष लोभ मत्स्य दंभ अहंकार, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी म्हणजे रामकथा आहे. पुन्हा 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 ती ऐकली पाहिजे. का ऐकली पाहिजे? त्याचं कारण जगातल्या हजारो कथा आहेत, ते तुम्हाला संसार शिकवणार नाहीत, देव शिकवतील, परमार्थ शिकवतील. पण तुमच्या परमार्थात राहून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. तुमच्या घरात राहता राहता सासूला बोलता बोलता घरात कसं बोललं पाहिजे, राहिलं कसं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. आज आता पहिला दिवस आहे, पण तुम्हाला दर दिवशी त्याच्या प्रत्येक कथेतून एक एक सारांश एक एक सिद्धांत आम्ही तुम्हाला देणार, आणि ते तुमच्या हृदयाला टच होणार की हे आपल्या घरात आहे, हे असं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. जेवढ्या माता इथं बसल्यात, कोणत्या आईला वाटत असतं माझ्या 2 मुलानं भांडण केलं पाहिजे? कोणत्याच आईला वाटत? घरातले 2 भाऊ एकत्रित राहिले पाहिजे, एका विचाराचे राहिले पाहिजे, हे जे आईला वाटतं, तिच्या घरात रामायण पाहिजे. आणि तीच कथा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या कथेमध्ये आहे. आताच्या विज्ञान युगातली काही लोक, आताची काही तरुण मुलं प्रश्न विचारू शकतात, महाराज कालचं वर्तमानपत्र आम्ही आज वाचत नाही हो, वर लोटलेली रील्स आम्ही डबल पाहत नाही, कालचा संदेश आम्ही डबल वाचत नाही, कालचं स्टेटस जर असलं ते डबल आम्ही पाहत नाही, आम्ही कालचा पेपर वाचत नाही. तुम्ही एवढी त्रेतायुगातली ही जुनी कथा आम्हाला का सांगता? कालचा पेपर वाचत नाहीत माणसं. सांगा आता, आपल्यापाशी एखादा जुना पेपर आला तर योगेश महाराज आपण वाचतो, नवीन आणा म्हणतो, नवीन आजचा आहे का? आजचा जे कालचा पेपर माणूस वाचू शकत नाही हो. तो पेपर आम्ही भजे खायला, चिवडा घ्यायला, वेरोळला उपयोग करतो त्याचा. पण ही रामकथा आजही जुनी का होत नाही? ती का ऐकावी वाटते? का ती श्रवण करावी वाटते? तर त्याचं एक कारण आहे, रामकथा ही गंगा आहे, आणि गंगा कधी जुनी होत नसते. तुम्ही असं कधी ऐकलं का गंगेचं पाणी जुनं झालं? कधीच. तुम्ही किती वेळेला स्नान करा, किती लोकांनी करू द्या, कोट्यावधी लोक गेली बघा प्रयागराजला, पण गंगा जुनी नाही झाली, होणार पण नाही. गंगेचं वर्णन केलंय बघा आमच्या संतांनी, फार गोड वर्णन केलं. अहो म्हटले, नुसतं वाचेने जरी तुम्ही तिला गायलं तरी ती तुम्हाला पवित्र करेल. वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता गंगा गंगा, रोज जरी गायलं, वाचे मनता गंगा गंगा, 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 वाचे मनता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा,
सकळ दोष जाती भंगा 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 सकळ दोष जाती वाचे मनता गंगा गंगा 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 वाचे मनता गंगा वाचे मनता गंगा 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 वा नामदेवरायचा प्रसिद्ध अभंग आहे हा. नाही जाता येत गोदावरीला, नाही जाता येत चंद्रभागेला, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. सकाळी आंघोळ करता करता अंगावरती पाणी घेताना नुसतं गंगा गंगा गोदावरी नर्मदा कावेरी शरी, तुम्हाला जी आवडते ती, जी आवडते त्या गंगेचं नाव घेतलं, जी आवडते त्या गोदावरीचं नाव घेतलं तरी पुण्य, दोष ठेवत नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नामदेवराय तर म्हटले आंघोळ नाही केली, नुसती डोळ्यानं पाहिली तरी पवित्र करत. अवघीच तीते घडती एक वेळा वा वा अवघीच तीते घडती एक वेळा चंद्रभागा देखलिया चंद्रभागा देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा अवघीच घडती एक वेळा चंद्रभागा देखलिया चंद्रभागा देखलिया देखलिया ओ देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया. डोळ्यानं पाहिली तरी तीर्थ घडवत, वाचेनं म्हटलं तरी पुण्य करवत. आंघोळ जर केली तर पापच ठेवत नाही. धूत पाप्याचा उगाणा ती परम पवित्र गंगा जाना. तुझी आचरणा गोष्टी जन्मली पावना विश्वाधिक्य नारायणा. गंगा जुनी होत नाही. तुम्ही कितीही स्नान केलं, कितीही लोक गेला तरी ती तुम्हाला पवित्र करते. गंगा स्नानानं जसा माणूस पवित्र होतो तशी रामकथा ही गंगा आहे. कितीही वेळेला ऐका ती जुनी होत नाही. म्हणून पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई सुनी सुनाई पुनी पुनी कीर्तनी हो सुनाई कीर्तनी हो सुनियो सुनाई दिल की प्यासे बाबू जतन बुझाए दिल की प्यासे बुझतन बुझाए पुनी पुनी कीर्तनी हो सुनिए सुनाई पुनी पुनी कीर्तनी हो सुनिए सुनाई पुनी पुनी कीर्तनी हो सुनिए सुनाई
यकी प्यास बुझत न बुझा. ती गंगा आहे, ती जुनी होत नाही. किती वेळा ऐका, ती तुमचं पाप धुवून काढते, तुमच्या जीवनाला आनंद देते. पुन्हा पुन्हा ऐकायची, सदैव ऐकायची, कायम ऐकायची, रोज ऐकायची. आपल्या घरातली आहे. रामकथा ही दर्पण कथा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता आहे. कुणाच्या घरात फ्रीज असेल तर एखाद्याच्या घरात नसेल. एखाद्याच्या घरामध्ये कूलर असेल, एखाद्याच्या घरामध्ये नसेल. कुणाच्या घरात आरसा आहे, श्रीमंत आहे एखाद्याच्या घरचा, स्वतंत्र रूम आहे. त्याला कोणती रूम म्हणतात? त्याला स्वतंत्र आरशाला रूम असते, कोणती रूम म्हणतात? हा नाही, तुम्हाला नाही माहिती. ते बघ, त्या ताईंना माहिती. सांगा सांगा. हा वा, ड्रेसिंग रूम म्हणतात. श्रीमंताच्या घरचा आरसा श्रीमंत असतो. पण मला वाटतं आपण सगळेजण इथं बसलेले प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतोच महाराज. एखाद्याच्या घरात एखादी गोष्ट नसेल, वस्तू नसेल, पण भारत देशात, महाराष्ट्रात जिथं म्हणून माणूस स्त्री आहेत, त्या प्रत्येकाच्या घरात आरसा आहे. त्याचं कारण आरसा चेहरा दाखव. आरशाचे 2 गुण आहेत. ऐका ऐक, दोन्ही सांगतो ऐक. आरशाचा पहिला गुण आहे तुम्हाला चेहरा दाखव. योगेश महाराज, दुसरा एक गुण आहे जसा आहे तसा दाखव. माणसं शोधायची असतील तर आरशासारखी शोधली पाहिजे. मित्र कसा असला पाहिजे? मित्र आरशासारखा असला पाहिजे. एक कविता माग गाजली होती बघा मित्राची. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. कसा असला पाहिजे बघा. आता पुढे आलंय बघा, वाट कधी चुकणार नाही. मित्र कसा पाहिजे? ऐका पुढचं. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. झाडताना मला देह ठेवा असा, या बात आहे गायक वा. झाडताना मला देह ठेवा असा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा,
मित्रवन व्यामध्ये कारव्या सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा. आपल्याला आरशावर यायचं. प्रत्येकाला आपल्याला आरशाची गरज आहे. सगळेजण आरसा पाहत. आता मोबाईलच आरसा झाला आपला. मोबाईल मध्ये पहा. का? त्याचं कारण चेहरा दाखवतो आरसा. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, आरसा जसा आहे तसा चेहरा दाखवतो. जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे कैसा दावी आरसा नकट्या कैसा पालटे कैसा जैसे तैसे दाखवी आरसा दावी आरसा. ज्ञानेश्वरीमध्ये आरशाबद्दल वर्णन आलंय, भागवतात आलंय, रामायणात आलंय, गाथ्यात सुद्धा आलंय तुकोबारांच्या. झाले दर्पणाची अंग ज्याचा त्याशी दावी रंग. काय शब्द आहेत बघा. म्हणून या आरशाचा म्हाताऱ्या माणसाला खूप राग येतो. ज्याला केस नाही त्याला जास्त राग येतो. आरशाचा राग येतो आपल्याला. एक म्हातारी बाजारामध्ये गेली आरसा आणायला वेरूळच्या. सगळ्या आरशाची दुकान पाहिली. आरशाच्या दुकानदारानं 20 रुपयापासून ते 2000 पर्यंत आरसा दाखवला. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. बस. प्रत्येक आरसा बघायची योगेश महाराज, ओंकार महाराज. त्या दुकानदाराला म्हणायचे हा चांगला नाही. त्याने त्याच्या पुढचा दाखवायचा हा चांगला नाही. सगळे आरसे पाहिल्यावर दुकानदार म्हटलं का ग आजी तुला याच्यातला एकही आवडना का बर? म्हातारी म्हटली बाई माझ्या तरुणपणात मी आरशात पाहिलं तेव्हा किती छान दिसायचे, आता याच्यात मी चांगली दिसत नाही. दुकानदार म्हटला आजी याच्यात माझा दोष नाही, तुझ्या चेहऱ्याचा दोष आहे. आरसा तुमचा रंग जसा आहे तसं दाखव. तुम्हाला तो खोटं दाखवत नाही. ज्याचा त्याची दावी रंग. माणसाला राग येतो आरशाचा, पण आरसा फार गरजेचा आहे. प्रत्येक घरामध्ये जसा चेहरा पाहण्यासाठी आरसा गरजेचा आहे, तसं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपलं जीवन किती चांगलं जगलं पाहिजे, किती सुरळीत जगलं पाहिजे, यासाठी आरशासारखी रामकथेची आपल्याला गरज आहे. म्हणून म्हणतात बघा, म्हणून सारखी ऐकली पाहिजे कथा, नित्य ऐकली पाहिजे. ती आरशासारखी आहे. प्रत्येक घरातलं प्रेम दाखवणारी आहे. भावाचं भावावरती असणारं प्रेम सांगणारी आहे.